आज 3 जुलै रोजी अबकड आरक्षण विरोधी कृती समिती तर्फे उमरगा शहरामध्ये मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये सर्व 59 जातीची लोक हजर होते। जरी मातंग समाजानं काही थोडक्या मातंग समाजानं जरी विरोध केला असला तरी या तालुक्यातील बराच मातंग समाज या मोर्चाची हजर होता आणि हा मोर्चा ह्या सरकारच्या विरोधात आहे। जे अबकड विरोधीचा घाट घातलेला आहे ह्या सरकारविरोधात हा मोर्चा आहे आणि या मोर्चात सरकारनं हा निर्णय बदलावा। सरकारने आरक्षण अबकड आरक्षण रद्द करण्यात यावं म्हणून हा मोर्चा या उमरगा शहरात काढण्यात आलेला आहे। काय आव्हान आहे, काय आपलं आव्हान काय आहे? आपलं आव्हान या सरकारला आहे की अबकड वर्गीकरण करू नका। हे आमच्या भावाभावात जे चाललेलं आहे, आम्ही सर्व या महाराष्ट्रामध्ये मार मांग ढोर चामार या 59 जाती गुन्ह्यावर नांदत आहोत, एकत्र राहत आहोत। ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत आहे आम्ही मोठी भावाची भूमिका बजावत आहोत। या तालुक्यामध्ये मातंग भावाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु या ठिकाणी आपण या सरकारला माझी नम्र विनंती आहे की आपण हे अबकड आरक्षण होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावा एवढं बोलतो। आणि जे आंदोलनाची पुढची रणनीती काय आपली? जर आपण अबकड वर्गीकरण करीत असाल तर आम्ही या तालुक्यातून या जिल्ह्यातून मोठं आंदोलन करणार आहोत, रस्त्यावर उतरणार आहोत, प्रत्येक गावात आम्ही उतरणार आहोत आणि या आंदोलनात सर्व गावातून लोक आहेत। जे समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले अशा समाज बांधव आपलं काय आव्हान असेल पुढील काळात? जे समाज बांधव उभं राहिलेले आहेत, आंदोलन आलेले आहेत, हे समाज बांधव काही गाड्या घोड्या वगैरे घेऊन आलेले नाहीत। हे समाज बांधव आपापल्या परीनं आलेले आहेत आणि हे समाज बांधव म्हणतात की आम्ही या आरक्षण अबकड होऊ देणार नाही, जर झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू, प्रत्येक गावात आम्ही चक्का जाम करू, असं या बांधवाची आग्रहाची। उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये होण्याचा जो सरकारचा विचार आहे ते सरकारनं पुनर्विचार करावा आणि या ठिकाणी या 59 जातीचं विभाजन न करता ही एकसंघ ठेवण्याची बाबासाहेबांची जी संकल्पना होती तेच या सरकारनं कायम ठेवावं ही आमची या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। कसल्याही पद्धतीनं उपवर्गीकरण केलं तर फाटे फुटतील आणि म्हणून आम्ही सर्व या तालुक्यातून जो मोर्चा काढून सरकारला आम्ही विनंती करतो आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हेच आरक्षण अबाधित राहावं, अशाच पद्धतीचं संघर्ष याही पुढच्या काळामध्ये करू।